विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। महायुती महाविकास आघाडी यांचे जागा वाटप अद्याप निश्चित झाले नसले तरी अनेक इच्छुकांनी आपापल्या पातळीवर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे। महायुतीचा विचार केला तर ही जागा भाजपला मिळणार आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झाले असून विद्यमान आमदार समाधान अवताडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे संकेत मिळत आहेत। महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मतदारसंघासाठी शरद पवार तसेच काँग्रेस पक्ष मतदारसंघासाठी आग्रही आहेत। पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद अवताडे यांच्या पाठीशी उभी केली व मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुलले। आमदार अवताडे यांना ज्या परिचारकांनी जीवाचं रान करून निवडून आणलं त्यांच्याशीच प्रतारणा केल्याचा आरोप आमदार अवताडे यांच्यावर वारंवार होत आहे। गेल्या काही दिवसापासून कार्यकर्त्यांमध्ये आणि सोशल मीडियावर होणारे वाद आता प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत। तांत्रिक दृष्ट्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक बंडखोरीच्या तयारीत असून शरद पवार गटातून त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे। तिकीट मिळो अथवा ना मिळो यंदा कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीला उभे राहण्याचा चंग त्यांनी बांधला आहे। इकडे भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवत आहेत। खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असावे यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। मतदारसंघात होणारी बंडाळे, लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेली मते, आता जरांगे फॅक्टर पक्षावर शेतकऱ्यांची असलेली नाराजी या सर्व गोष्टींचा फटका आमदार समाधान अवताडे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणल्याचा दावा आमदारांकडून करण्यात आला असला तरी हा निधी फक्त कागदावरच असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।